महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लखपती दीदी योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत देशभरातील महिला बचत गटांसाठी आतापर्यंत 50,000 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे महिलांना केवळ कर्ज देणे एवढाच या योजनेचा हेतू नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आणि बँकांकडून कर्जाची सुविधा दिली जाते. या मदतीच्या जोरावर महिला दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, अन्न प्रक्रिया, शिवणकाम, हस्तकला, लघु उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करू शकतात किंवा आधीचा व्यवसाय वाढवू शकतात. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की या योजनेतून महिलांचे उत्पन्न वाढवण्यावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावर भर दिला जाणार आहे. महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या मजबूत झाले तर संपूर्ण कुटुंबाला आणि गावाच्या विकासालाही गती मिळू शकते. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. 50,000 कोटी रुपये प्रत्येक महिलेला मिळणार नाही. हा निधी पात्र महिला बचत गटांना आणि लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात दिला जात आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बचत गटाशी जोडलेले असणे, पात्रता पूर्ण करणे आणि बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट देशभरात लाखो महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट देशभरात लाखो महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आहे. आता ही योजना प्रत्यक्षात किती महिलांचे जीवन बदलते आणि किती जणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या परिसरात महिला बचत गट कार्यरत आहेत का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.